याच्या पुढं यातना वेदना तुझ्या मी जीवनात कधीच देणार नाहीये. पुन्हा विचार मला आता करावा लागणार आहे. कुणाही कृष्ण भक्ताला शोधणार नाही. आपुलकी निर्माण झाली माझ्याबद्दल कृष्णाच्या भक्ताच्या. कृष्ण भक्ताबद्दल तुझ्या मनात आपुलकी होय. आकस्मिक बदल म्हणजे कृष्णाबद्दल असणारं वैरत्व. वैरत्व आतापर्यंत वैरत्व आम्ही साधलं, पण जीवनात आमच्या आला ते काय वैरत्व करून अपयश. काही फायदा झाला नाही. उलट झालं ते नुकसान झालं आमचं. आणि ते अजून आपल्याला करून घ्यायचं नाही. नाही करायचं. म्हणूनच कृष्णाशी आपण सौख्यत्व जोडणार आहोत. हे जर का सत्य असेल तर माधवेश्वर तुम्ही जे काही मासं केला ते मी विसरू. मित्रत्वाचा मित्रासाठी वाईटांचं करी. मित्रत्वाचा आपल्या हाताला लागेल. मित्रासाठी वाईटांचं करेन. वेळा प्रसंगी तुमचा वैरी असेल तो माझा वैरी असेल. आणि म्हणूनच याच्या पुढं कृष्ण भक्ती मी माझ्या जीवनात चालू ठेवणार आहे. आमच्या प्रमाणात कृष्ण भक्ती कृष्ण नामस्मरण माझ्या अंगात असेल. मग त्याच वेळी माझा विश्वास बसेल. म्हणूनच कृष्णाबद्दल असणारं वैरत्व वैरभाव म्हटला गेला. माझ्या तुझ्याजवळ इथून मागायचं काय हवंय तुला. धन दौलत नको. या जगानं मला जगविलं या अवस्थेत त्यांचा मी ऋणी आहे. या व्याधीतून मला मुक्त व्हायचं. काय करू तुझ्यासाठी ते सांग. राहिलेलं आयुष्य आमचे 10 कधीच संपले. का समाधाने तुला घडवायचंय. वाट राहिले की नाही परमेश्वराला माहीत. पण राहिलेले दिवस सुखाचे जावे याच्यासाठी चिंता करू नकोस. मला व्याधीमुक्त शब्द तुला देतोय. म्हणूनच मला कृष्ण दर्शन कृष्ण दर्शन. कृष्ण दर्शन ठीक आहे. कृष्ण दर्शन तुझ्या जीवनात यासाठी अशी वेळ एक ना एक दिवस तरी तुझ्या मी जीवनात आणणार. हे सत्य स्वतःच्या पावलाला कृष्ण अगदी तुझ्यापर्यंत येईल. स्वतः कृष्ण माझ्यापर्यंत येणार. शब्द मी तुला देतोय. पण दानवेश्वर या तुझ्या गोड बोलण्यावर मात्र अजूनही विश्वास नाहीये. शंका आपुलकी तुझ्याबद्दल दाखवली न जाणो प्रेम दाखवलं. दाखवण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे. शब्द देतोय तुला भरोशाचं वचन. याच्यासाठी माझा विश्वास बसला पाहिजे. मग मी काय करावं. तुम्ही बोलला की कृष्णाबद्दल असणारं वैरत्व संपलं आणि याच्या पुढं कृष्णाचं मी नामस्मरण करावं. मग ते नामस्मरण तुमच्या मुखातून मला ऐकायचं. मग कृष्ण नामस्मरण कसं करायचंय. गोपाळ कृष्ण तुमच्या वाचवायला रे. जय गोपाल कृष्ण हरि रे. Oh
आणि या दिवशी माझा गोपाळ कृष्ण मात्र माझ्या समोर माया मोहनेने आपुलकीने बोलण्यात आले। या महाराणामध्ये आजच्या दिनी तो नेत्राची निरंजना केली, पोळ्या मनाची पंचांनी करून हर्षभरीत मुद्रेने वाट पाहत होती माझ्या कानात। अरे कृष्णा, लवकरात लवकर तो या महाराणामध्ये आणि या राधीच्या मनातील इच्छा परिपूर्ण करण्यासाठी तू तत्पर होऊ नको। बरं याला शोधायचं आणि शोधून या वेळेच्या ठिकाणी सुद्धा थकवा जाणवला आणि या थकवाचं शांतपणे पाहतो हा माझा गोपाळ कृष्ण परत येऊन मात्र निश्चितच करे या शंका करत शोधू कुठे माधवा शोधू कुठे
पावली नेत्र झाले अरे काय वाटलं तुला? मी तुला ओळखलं नाही. आज मला परत काही वाटतंय. आणि मी तर तुला अडोख ओळखलं. हा स्पर्श कुणाचा तर माझ्या कानाचा. राधे 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 राधे. काय झालं? अगं तुझ्या आणि माझ्या भेटीला तो 1 वर्ष परिपूर्ण झालं. अगदी बरोबर. मग असं असताना माझा स्पर्श कसं काय तू ओळखलास? अरे कृष्णा, तुला तर परिपूर्ण मिळतच आहे. समजू लागल्या दिनापासून ही तुझी सावळी मूर्ती या राधेने मात्र आपल्या अंतस्करणात जकडबंद करून ठेवली. आणि एवढंच कशाला, समजू लागल्या दिनापासून तुझ्या मुखातून निघणारे माया भावाचे बोल आणि हा तुझा वर्षातून 1 दिवस झालेला स्पर्श मात्र जीवनाच्या अंतापर्यंत आम्ही मात्र कधीच नाही दिसला. उपस्थित नाटस्को. अरे बोल ना. अगं दत्त गोष्टीची आठवण या कृष्णाला होती. आणि का होती? अगं ज्यावेळी त्या गोपाळचा त्याग करून हा कृष्ण केवळ द्वारकेत जात होता त्यावेळी सगळ्या गोप गोपिका गोल शिवून लागल्या. प्रत्येकाच्या नैनातून गंगा यमुना वाहत होत्या. सारे जण केवळ रडत होते आणि ही माझी रात्री आपली झाली. त्यावेळी तेव्हा या राधेला कृष्णाने विचारलं, हे राधे, अगं त्या नैनातून अश्रुधारा का बरं वाहतात? त्यावेळी ही माझी राधा सहज पोरकी झाली आणि तू सहज उद्गारली, हे कृष्णा, हे कान्हा, हे नंदलाला, अरे तू गोपाळचा त्याग करून केव्हा द्वारकेत जातोय. आजपर्यंत तुझा सहवास आम्हाला घडला गेला, पण याच्यानंतर तुझ्या कधी होणार नाही. हे शब्द त्या मुखातून बाहेर पडले का? आणि तू केवळ नैनातून त्या अश्रुधारा वाहू लागल्या. पण राधे, त्यात त्या कृष्णानं तुला हास्तिक वचन दिलं. तुला भरोशाच्या शब्दानं किंवा निवारण्यासाठी हा कृष्ण ठरला. आणि हा कृष्णाच्या मुखातून निघालेले बोल राधे, तो अश्विन मासे येणाऱ्या शरद पौर्णिमेला तुझ्या मनातील मनोकामना हा कृष्ण परिपूर्ण करेल. आणि म्हणून दिलेल्या शब्दांच्या परिपूर्णतेसाठी हा कृष्ण परतून या गोकुळात आलाय तो तुझ्यासाठी होईल. अरे कारण या गोकुळापर्यंत तू येणं केलं आणि आजच्या दिनी हे तुझा हर्षपरित मुख कमल पाहता क्षणी अरे बऱ्याच इच्छा सुद्धा या हृदयाच्या ठिकाणी आमची थैमान करलं. एवढंच कशाला, अरे तुझ्याचमुळे मला तर खूप माया ममतेने बोलायचंय. अरे बस नाही ते. अगं तुला बोलायचंय पण मला भूक लागलेली आहे. अगं तेवढाच प्रवास, अगं अथक प्रवास झाला. त्यातल्या त्यात माझ्या भांडणी घालतोय. आज माझ्यावरती रुसलेली आहे. अगं विनाकारण रुसली आहे. आणि म्हणून मला भूक लागली आहे. काय मिळेल तू माझ्यासाठी? अरे कृष्णा, अरे मोहना, अरे माझ्या काना काय वाटलं तुला? या महारणावर मी अरे ऐकून तरी घे. या महारणावर मी नुसते हा धरले नाही तर आजच्या दिनी अरे स्वतः हाती बनवलेले गोरस तुझ्यासाठी मी घेऊन आले. स्वतःच्या हस्तांनी हो धारा काढून माझ्यासाठी तू गोरस घेऊन आली आहे. अरे मोहना, पण आजच्या दिनी या महारणावर तुला मला एकच सांगायचं, ऐकणार तू आणि माझ्या मुखात शब्द ऐकण्यासाठी. अरे तुझे करणं जर का आतुर झाले असेल पण जोपर्यंत मी तुला सांगते तोपर्यंत तुला कळणार तरी कसं? म्हणून आहे का म्हणते, अरे आहे का म्हणते
तेव्हा ज्यावेळी तू गोकुळातून या महाराणावर माझ्यासाठी बोरस घेऊन येत होती त्यावेळी चंद्राच्या 16 कला शुंचिणी, पद्मिनी, कामिनी, वेदिनी, वेदायिनी, विकासिनी, स्वामिनी, क्षीरवर्धिनी, वेदवर्धिनी, मोक्ष मोहिनी, आर्यवदा, अल्लादा, प्रभापदा, लक्ष्मी, ऐश्वर्य आणि पुरुषिणी अशा चंद्राच्या 16 कला आणि त्या 16 कलांची 16 किरण या बोरसामध्ये दुधात पडली गेली. त्यामुळं अमृताचा संचय झाला आणि म्हणून पुढे कलियुगात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तो चंद्राच्या 16 कलांनी कलायुक्त असणारा दूध म्हणजे अमृताचा संचय झालेलं आटलेलं दूध जो मनुष्य प्राशन करेल त्याच्या जीवनात रोगराई व्याधी कधीही उद्भवणार नाही असा माझा आशीर्वाद. हरे कृष्ण. हा पण मी एवढे माया ममतेने आणलेले गोरस तू प्राशन करत असताना भूमीवर सांडलं त्याचं काय? याचंही मुळाशी कारण आहे. तर ज्यावेळी मी हा गोरस प्राशन करत होतो त्यावेळी ही भूमी माता बोलती झाली काय आणि सहज म्हणू लागली, हे वैकुंठीच्या देवा, तो 8व्या अवतारानं म्हणजे कृष्ण अवतारानं या द्रौपदीवर अवतीर्ण झालाय आणि म्हणून मलाही तृप्ती व्हायला हवी. विश्वाच्या पाठीवर चंद्र सूर्य असेपर्यंत माझंही विश्वात काहीतरी महत्व राहायला हवं. म्हणून तेव्हा मलाही या तुझ्या कार्यात सहभाग दर्शवायचा आहे. त्याचवेळी कळत नकळत मी हे अर्ध दूध या धरणीला देत होतो आणि अर्ध दूध मी प्राशन करत होतो आणि म्हणून याच्या पुढं कलियुगाच्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे आटलेलं दूध चंद्राच्या 16 कला यात पडल्यानंतर प्रथमतः जो मनुष्य प्राणी असेल तो धरणी मातेला नैवेद्य दाखवेल आणि तदनंतर स्वतः प्राशन करेल आणि जो धरणी मातेला नैवेद्य दाखवेल त्याचवेळी धरणी माता संतुष्ट होऊन विश्वाच्या पाठीवर अन्नासारखं श्रेष्ठ जे पिन येतं तेही धरणी माता स्वतःच्या उदरातून भरघोस देईल असा माझा आशीर्वाद.